नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत टेट परीक्षेबद्दल आलेली एक नवीन माहिती। चला तर माहिती बघूया। दिव्य मराठीमधून आहे। जालना 13/5/2000 रोजी आलेली टेट परीक्षेच्या वेळापत्रकामुळे परीक्षार्थी गोंधळात परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी। परतूर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र या संगणकीय प्रणालीचा वापर मागील काही वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे। पवित्रच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्याची शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने केले जाते। यंदा तिसऱ्या टेट परीक्षेसाठी परीक्षा परिषदेच्या वतीने पात्र उमेदवारांकडून आवेदनपत्रे मागविली आहेत। 26 एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून येत्या 14 मेपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत। तालुक्यात 1 तर जिल्ह्यात 6 ते 7 हजारांवर D.Ed B.Ed धारक ही परीक्षा देतात। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत 24 मे ते 5 जूनच्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे। 14 मे रोजी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांना 10व्या दिवशीच परीक्षेला सामोरे जावे लागणार असल्याने अनेक उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। अर्ज दाखल केल्यानंतर परीक्षेच्या तयारीसाठी किमान 1 महिन्याचा कालावधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी उमेदवाराकडून केली जात आहे। दरम्यान मेचा शेवटचा आठवडा ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यादरम्यान इतरही अनेक परीक्षा असल्याने एकाच वेळी अनेक परीक्षांची तयारी करायची कशी हा प्रश्न परीक्षार्थ्यांना भेडसावत आहे। परीक्षेच्या वेळापत्रक पूर्वीपासून जाहीर असून टेटचे वेळापत्रक ठरवण्यापूर्वी परीक्षा विभागाच्या वतीने सदरातील वेळापत्रकाचे अवलोकन करणे गरजेचे होते। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी देणाऱ्या अनेक उमेदवारांनी मुक्त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असून या परीक्षांना 28 मेपासून सुरुवात होत आहे। अशा दोन्हीपैकी कोणत्या तरी एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। टेट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी अनेक विद्यार्थी संघटनेच्या वतीने तसेच लोकप्रतिनिधींच्या वतीने परीक्षा परिषदेकडे निवेदने सादर केली आहेत। विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता परीक्षा परिषद काय निर्णय घेते याची प्रतीक्षा अनेक परीक्षार्थी करत आहेत। दरम्यान या परीक्षांमुळे गोंधळ निर्माण झाला आहे। याकडे शासनाने लक्ष देऊन सदरील परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली जात आहे। अशा आहेत परीक्षा। 15 मे रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा। 27 मे रोजी स्टाफ सिलेक्शन कमिशन CHSL। 27 मे ते 29 मेपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा। 28 मे रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुख्य विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमाच्या परीक्षा। 1 जून रोजी राजपत्रित अधिकारी गट क ची परीक्षा आहे। परीक्षार्थींना बसणार फटका। परीक्षा परिषदेने घाई गडबडीत जाहीर केलेल्या वेळापत्रकाचा फटका अनेक परीक्षार्थींना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विद्यार्थी हिताचा विचार पुढे ठेवून टेट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी। परीक्षा तयारीसाठी किमान 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी उपलब्ध करून देण्यात यावा असे विनायक वाघमारे परीक्षार्थी यांनी म्हटले आहे। तर ही होती टेट परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मुळे परीक्षार्थी ची ओढणाऱ्या गोंधळाबद्दलची अपडेट। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।